नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, तुम्हाला थंबनेलवरती दिसलंच असेल, आपल्याला मिळालेली आहे खूप मोठी ऑर्डर, ती सुद्धा शॉपिंग बॅग्सची आणि मोठ्या शॉपिंग बॅग्सची. तर छोट्या छोट्या ज्या डब्याच्या पिशव्या असतात त्याच्यासुद्धा आपण ऑर्डर घेतो आणि ज्या शॉपिंग बॅग असतात त्याच्यासुद्धा आपण ऑर्डर्स घेतो. पण ही ऑर्डर्स पहिल्यांदाच एवढी मोठी मला मिळालेली आहे. नाहीतर एरवी ऑर्डर्स असतात, पण एकदाच एकदम एवढ्या ऑर्डर मिळत नाही. तर मैत्रिणींना खूप सुंदर, खूप छान अशा शॉपिंग बॅग्स मी शिवते आणि त्या सेल करते. तर मैत्रिणींनो, आता बोलता बोलता माझ्या तोंडून स्टिच हा शब्द येणारच आहे, कारण ती माझ्या सवय पडलेली आहे. तर एका ताईंनी कमेंट केलेली होती की सगळं काही मराठी बोलते, मग स्टिच करते असं का म्हणते, मराठीत शिवते असं म्हणायचं. तर ताई, ती मला सवय पडलेली आहे बोलण्याची, तर त्याच्यामुळे स्टिचिंग हा शब्द माझ्या तोंडून येणारच. त्याबद्दल सॉरी. सगळं मराठीत बोलेन, पण तेवढं 1-2 शब्द इंग्लिश हा येतोच तोंडातून, ते नॅचरल आहे. तर मैत्रिणींनो, मी ज्या पिशव्या स्टिच केलेल्या आहेत त्या पिशव्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत आणि त्या मी कशा स्टिच करते, मला त्यासाठी किती भांडवल लागतं आणि मी त्यातून किती पैसे कमवते, हे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्या ह्या मैत्रिणीला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण मी सपोर्ट करायला तयार आहे, पण तुमचा एवढा रिस्पॉन्स येत नाही आहे. एका ताईने कमेंट केलेली मला प्रमोशन म्हणून, पण मी त्यांना त्यांच्या कमेंटला उत्तरसुद्धा दिलं की तुम्हाला कशाचं प्रमोशन करायचं आहे, पण त्यांनी उत्तरच दिलं नाही. तर त्यांची कमेंट मी इथे शो करेल, तुम्ही नक्की बघू शकता. तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते, जर तुम्हाला माझी मदत हवी असेल तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करण्यासाठी किंवा तुमच्या यूट्यूब चॅनलचं प्रमोशन करण्यासाठी, तर मी अवेलेबल आहे. मी तुमचं चॅनलचं किंवा प्रोडक्टचं प्रमोशन फ्रीमध्ये नक्की करेल. तर तुम्हाला जर माझी मदत हवी असेल तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट कसं करायचं आहे, मला तुम्ही कमेंट करायची आहे. कमेंट केल्यानंतर मी त्या कमेंटला उत्तर देईल, तुम्हाला नंबर शेअर केला जाईल जर मला योग्य वाटलं तर, की तुमचं प्रोडक्ट कसं आहे, काय आहे, ते मी सगळं विचारेल. त्याच्यानंतर नंबर शेअर करेन आणि मग व्हॉट्सअपवरती सगळ्या डिटेल्स आपण बोलूयात. तर मैत्रिणींनो, हा झाला प्रमोशनचा भाग. तर आपल्या चॅनललासुद्धा नक्की सपोर्ट करा आणि लाईक शेअरसुद्धा नक्की करा, कारण ज्या मैत्रिणीला गरज आहे तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण कसं असतं ना, जेव्हा माझी यूट्यूबमध्ये स्टार्टिंग होती तेव्हा मी खूप ज्या मोठमोठ्या क्रिएटर्स आहेत मराठी, त्यांना मेसेज केलेले, त्यांना फेसबुकला मेसेज केलेला, इंस्टाग्रामला DM केलेले, पण कोणीही कोणाचीही मदत करत नाही, हे मला तेव्हा समजलं. पण असं तुमच्यासोबत होऊ नये. तुमचं जर न्यू चॅनल असेल किंवा न्यू बिझनेस असेल तर त्याचं प्रमोशन जर तुम्हाला करायचं असेल तर मी नक्कीच करेन. तर मैत्रिणींनो, आपण हे बघा, मी ह्या अशा पिशव्या स्टिच केलेल्या आहेत शॉपिंग बॅग. याची कटिंग आणि स्टिचिंग जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्हाला मी प्रत्येक पिशवीचं किंवा शॉपिंग बॅगचं कटिंग आणि स्टिचिंग सांगते, दाखवते आणि तुम्ही ते बघून शिकू शकता आणि स्टिचिंग करू शकता आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता. तर मैत्रिणींनो, हा जो बिझनेस आहे हा कमी बजेटमध्ये होतो आणि त्यातून आपण प्रॉफिट जास्त कमवू शकतो. तर यासाठी मी काय यूज केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर हा वरचा जो कापड आहे हा आहे ड्रेसचा कापड. ड्रेसची जी कापड असतात ना, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते की मी जे हे कापड आहे ते कपडा मार्केटमधून आणते, जिथे खूप मोठं मार्केट भरलेलं असतं आणि तिथे 10-10 रुपयाचे तुकडे असतात, मीटरप्रमाणे सुद्धा असतात, 30-40पर्यंत प्रमाणे मिळून जातात. तर त्यातला हा कपडा आहे. त्याच्यानंतर ह्या लेस ज्या आहेत ना, या लेस मी ज्या लावलेल्या आहेत या शॉपिंग बॅग्सला, आमच्या गावामध्ये एक बाई यायची, 50 रुपयाला परकर विकायची. परकर म्हणजे स्कर्ट होता तो. तर त्या स्कर्टला अशा लेसेस लावलेल्या असायच्या पूर्ण स्कर्टवरती आणि 50-50 रुपयाला ती विकायची. तर ते स्कर्ट विकत घेऊन मी त्याच्या लेस काढायची आणि त्याच्यासुद्धा पिशव्या स्टिच करून त्यांना हे लेस लावायची. म्हणजे 50 रुपयात आपले 100-120 रुपये तर निघतातच. तर मग काय वाईट आहे. पण ती बाई आता सध्या काही येत नाही कधीचीच, तरी आम्ही सांभाळून ठेवलेल्या लेस होत्या. त्याच्यानंतर हे जे आतमध्ये आपण यूज करतो ते यूज करतो, जे ओटीमध्ये प्लेन ब्लाऊज पीस येतात आपल्याकडे, जे आपण शिवतही नाही, कोणाला देतही नाही आणि यूज पण काही करत नाही. त्याच्यामुळे ते अस्तर मी याच्यामध्ये लावते आणि मजबूत असतं, काही फाटेल असं नसतं. तर हे मजबूत असतं आणि याच्यामध्ये जे मी टाकते ना शॉपिंग बॅग्समध्ये यूज करते, ती अशी राईस बॅग असते. तर ही राईस बॅग जी आहे मजबूत असते, ती फाटत नाही लवकर आणि त्यामुळे हे जे हँडल आहेत ना हे लवकर तुटत नाही. हे बघा, हे हँडलसुद्धा मी किती ब्रॉड घेते तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये सुद्धा आपण राईस बॅगचा उपयोग केलेला असतो आणि इथून आपण हे हँडल अटॅच करतो आणि ही हँडलची जे स्टिचिंग आहे हे लेस खाली आपली दाबली जाते. त्याच्यामुळे त्याचं लूक छान दिसतं आणि आतमधून बघाल तुम्ही तर आतमधून सुद्धा बघू शकता, कुठेच तुम्हाला स्टिचिंग दिसणार नाही आणि बाहेरून सुद्धा तुम्हाला दिसणार नाही याची स्टिचिंग कुठे आहे.
कारण आपण याला संपूर्ण पायपिंग करतो चारी बाजूने, त्याच्यामुळे याचं लुक खूप छान येतं. आणि या अशा ज्या शॉपिंग बॅग्स असतात ना, या महिलांना खूप आवडतात. म्हणजे आमच्या गावामध्ये मी जेव्हा स्वतः स्टिच केलेली माझ्यासाठी आणि ती शॉपिंग बॅग घेऊन मी जेव्हा बाजारात गेली तेव्हाच मला भरपूर ऑर्डर्स आलेल्या होत्या. तर मी तुम्हाला तेच सांगते की आपण जे स्टिचिंग करतो ते आधी स्वतःसाठी यूज करा, म्हणजे स्वतःसाठी तयार करा आणि ते घेऊन बाहेर जा. म्हणजे लोक जेव्हा बायका जेव्हा बघतील ना, तेव्हा तुम्हाला नक्की ऑर्डर देतील. जर ते त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटलं, छान वाटलं, तर तुम्हाला नक्कीच ऑर्डर मिळतील. तशाच मला ऑर्डर्स मिळतात. जी माझी एक शॉपिंग बॅग आहे बघा, शॉपिंग बॅग नाही, छोटीशी पर्स आहे गुलाबी कलरची. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे तिचा पण. गुलाबी कलरचा कापड तुम्हाला थंबनेलवरच दिसेल. तर त्या कापडाची मी छोटीशी शॉपिंग बॅग रेडी केलेली होती. म्हणजे मोठी पर्स रेडी करून छोटासा कपडा उरलेला होता, तर त्यापासून मी ती छोटीशी पर्स रेडी केली होती आणि त्याला छोटे छोटे हँडल लावले होते. खूप क्यूट दिसत होती. तर ती पर्स बघून मला बायकांनी एवढ्या ऑर्डर्स दिल्यात ना, खूप जास्त ऑर्डर्स दिल्या. तर तशाच या शॉपिंग बॅगच्या सुद्धा आपल्याला ऑर्डर मिळतात आणि टिफिन बॅगच्या मिळतात. आता ही आहे विदाऊट झिपची. त्याच्यानंतर काही बायकांना झिप लावलेली जी शॉपिंग बॅग आहे ना ती हवी असते आणि हँडल जे आहेत इथून खालून लावलेले हवे असतात. म्हणजे त्यांना अजून जास्त मजबूतीची पिशवी हवी असते शॉपिंग बॅग. म्हणजे कितीही जड सामान त्याच्यामध्ये आपण भरला तरी हँडल तुटणार नाही किंवा शॉपिंग बॅग फाटणार नाही. तर ही अशी शॉपिंग बॅगसुद्धा आपण रेडी करून देतो. खालून बंद लावतो आपण पूर्ण आणि या खालच्या स्टिचिंगमध्ये ते झाकले जातात, दाबले जातात. आणि याच्यावरती झिप लावायला सांगतात, त्यांच्यासाठी आपण ही झिपसुद्धा लावून देतो. म्हणजे झिपची सुद्धा आपण ही शॉपिंग बॅग रेडी करून देतो. आणि त्या ताईंनी सांगितलेलं की मला आतमध्ये छोटंसं पॉकेट हवं आहे, तर आपण पॉकेटसुद्धा त्यांना आतमध्ये स्टिच करून दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं छोटंसं पॉकेट हवं आहे, त्याच्यामध्ये माझं पाकिट पैशांचं बसलं पाहिजे असं. तर आतमध्ये त्यांना छोटासा हा खणसुद्धा आपण शॉपिंग बॅगमध्ये रेडी करून दिलेला आहे. आणि याच्यामध्ये जे आपण यूज केलेला आहे हा शर्ट पीसचा कापड आहे. शर्ट पीसचं जे कापड असतात आपल्या घरात ते सुद्धा जे आपण कोणाला देऊ शकतही नाही आणि यूज करत नाही, ते कापड आपण यूज करायचं आहे शॉपिंग बॅग्समध्ये. आणि याला आपण ब्लॅक कलरची पायपिंग लावलेली आहे छान. तर हा सुद्धा कापड मी त्याच मार्केटमधून आणलेला होता, 10 रुपयाचा तुकडा. तर 10 रुपयाच्या तुकड्यामध्ये मी 2 शॉपिंग बॅग्स रेडी केल्या. म्हणजे 10 रुपयाचा तुकडा, जीपचे 10 रुपये धरून द्या रनर सकट. आणि आतमधलं जे कापड आहे ते आपलं घरचंच आहे. नंतर आतमध्ये जी आपण राईस बॅग टाकतो ती 5 रुपयाची, म्हणजे 10, 20, 25 रुपये लागले. आणि यापासून आपण कमवले 240 रुपये, कारण ही पिशवी जी आहे मी 120ला दिलेली होती. तर ही मी स्वतःसाठी एक स्टिच केलेली होती आणि 2 मी विकलेल्या आहेत. तर अशा सुद्धा आपण कस्टमाइज करून देतो. म्हणजे ज्यांना जशी हवी असेल तशी आपण कस्टमाइज करून देतो. तर या त्यांनी विदाऊट झिपच्या सांगितलेल्या होत्या, तर त्यांना विदाऊट झिपच्या सुद्धा आपण रेडी करून दिलेल्या आहे. तर सेम कापडाच्या त्यांनी 2 सांगितलेल्या होत्या शॉपिंग बॅग. तर सेम कापडाच्या आपण ह्या 2 शॉपिंग बॅग्स रेडी केलेल्या आहेत. याला आपण पायपिंग वेगळ्या रंगाची लावलेली आहे आणि याला आपण वेगळ्या रंगाची लावली आणि थोडं साईजमध्ये सुद्धा फरक आहे. तर थोडी छोटी मोठीच घेतलेली आहे मी, म्हणजे त्यांना पण कुठे छोटी न्यायची असेल छोटी नेऊ शकता, मोठी न्यायची असेल मोठी नेऊ शकता. हे बघा किती सुंदर दिसते आहे. याला सुद्धा आपण या 2 लेस लावलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. 2 लेस लावलेल्या आहेत आणि ही अशा प्रकारे दिसते आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण जे प्लेन ब्लाऊज पीस असतं त्याचा उपयोग केलेला आहे. आणि जे आतमध्ये आपण ब्लाऊज पीस लावलेला आहे त्याचीच आपण पायपिंगसुद्धा केलेली आहे. याला पण आपण जे आतमध्ये ब्लाऊज पीस लावलेला आहे त्याच कपड्याची पायपिंग केलेली आहे. यालासुद्धा आपण 2 लेस लावलेले आहेत, हे वेगवेगळ्या लेस आहेत. त्याच्यानंतर एक त्यांनी या ब्लाऊज पीसची सांगितलेली होती. हे वरती जे आहे ना ते ब्लाऊज पीस आहे. तर ही सुद्धा त्यांनी एका ब्लाऊज पीसची सांगितलेली होती. आणि या 3 आपण लेस लावलेल्या आहेत, 3 रंगाच्या 3 लेस लावलेल्या आहेत छोटे छोटे. आणि ही शॉपिंग बॅग आपण काल रेडी केलेली होती. याची सुद्धा स्टिचिंग आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आहे ही सुद्धा शॉपिंग बॅग. आणि या 2 सुद्धा अशा 3 या सध्या तरी स्टिचिंग करून झालेल्या आहेत. अजून खूप जास्त ऑर्डर्स आहेत. वरती मी एक बॅग टांगलेली आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारे कपडे आहेत आणि आपल्याला एवढ्या शॉपिंग बॅग्स रेडी करून द्यायच्या आहेत. जास्तीत जास्त तर रात्रीचं पण मशीनवरती बसून जागरण करून मला स्टिचिंग करावी लागेल, कारण कटिंग आणि स्टिचिंग आपण एकटेच करतो, त्याच्यामुळे एकटेवरती जास्त लोड पडत आहे. पण आपण नक्कीच त्यांच्या ऑर्डर पूर्ण करून देणार आहोत लवकरात लवकर. आणि मी दिवसाला 3 ते 4 पिशव्या तरी रेडी करते, कारण एवढी आता प्रॅक्टिस झालेली आहे. पण जेव्हा मला व्हिडिओ बनवायचा असतो, तुम्हाला स्टिचिंग दाखवायची असते, तेव्हा थोडा वेळ लागतो मला. आणि माझी जी मुलं आहेत ना ते छोटे आहेत, एक ज्युनियर KGला आहे आणि तो तर 2 वर्षाचा आहे.
त्याच्यामुळे मला त्यांना सांभाळून, काम सांभाळून, घरातलं हे स्टिचिंगचं सुद्धा सांभाळावं लागतं. पण ते माहिती आहे ना तुम्हाला, ज्या महिला ज्या असतात त्या मल्टीटास्किंग असतात. एका याच्यामध्ये त्या सगळं काही मॅनेज करू शकतात, त्यांचं लक्ष सगळीकडे असतं. तर मैत्रिणींनो, अशाच ऑर्डर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला मी त्याचा किती खर्च लागला ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि या ज्या शॉपिंग बॅग्स आहेत ते मी आम्ही 100ला किंवा 120ला विकते. आणि जीपची जी शॉपिंग बॅग आहे ती मी आधी 120ला स्टार्टिंगला विकायची, पण आता 150ला विकते, 160-150. आणि जर सिटीमध्ये विकायची असेल मला, म्हणजे सिटीमधून जर मला ऑर्डर आली तर ती 200 रुपयापर्यंत मी सेल करते. तर मैत्रिणींनो, अशा तुम्ही सुद्धा तुमचा बिझनेस वाढवू शकता. तुमच्या आजूबाजूच्या गावातल्या किंवा तुमच्या गावातल्या तुम्ही ऑर्डर्स घेऊन त्या पूर्ण करून देऊ शकता आणि तुमचा बिझनेस जास्तीत जास्त वाढवून त्यातून प्रॉफिट कमवू शकता. हे आपल्यावरती डिपेंड आहे की आपण कुठला कापड यूज करतो आहे, आपण कितीचं जे आतमधलं अस्तर आहे ते यूज करतो आहे आणि त्यातून आपण किती प्रॉफिट कमवतो आहे ते आपल्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे कमीत कमी याच्यामध्ये लागतमध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण स्टिचिंगच्या कामामध्ये मेहनत जास्त असते आणि जर तुम्ही माझ्यासारखे खेडेगावात राहत असाल, गावाकडे, तर जास्त प्राईस आपल्याला गावाकडे मिळत नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सिटीमधून कशा ऑर्डर्स मिळतील ते बघायचं आहे. आणि आपल्या ज्या ऑर्डर्स आहेत ते इंस्टाग्राम, फेसबुकवरून सुद्धा असतात, यूट्यूबवरून सुद्धा असतात. त्याच्यामुळे मला तरी परवडतं. आणि तुमचा जर बिझनेस असेल आणि खूप छान तुम्हाला प्रोडक्ट तयार करता येत असतील तर तुम्ही ऑनलाईन नक्की करा, कारण ऑनलाईन जास्तीत जास्त प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस असतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला अजून काही मदत हवी असेल माझी, तुम्ही मला कमेंटमध्ये एनी टाईम कमेंट करू शकता. तुम्हाला काहीही मदत हवी असल्यास मी तुमची मदत करायला तयार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला यासाठी दाखवायचा होता, तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी तुम्हाला दाखवायचा होता. कारण आपण म्हणजे मी जशी पुढे जात आहे स्टिचिंग करून यूट्यूब चॅनलवरून, तसं तुमचंसुद्धा चांगलं हवं, त्यासाठी हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता. तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही नक्की ट्राय करा स्टिचिंगचा आणि स्वतःचा बिझनेस वाढवण्याचा सुद्धा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या माझ्या मैत्रिणींना हॅपी स्टिचिंग आणि जय श्रीराम.